जागा वाटपाबद्दल महाविकास आघाडीची उद्या सकाळी 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले पत्रकार परिषदेला करणार संबोधित। संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरातही राहणार उपस्थित। मवियातील सर्व जागा वाटपाचा तिढा उद्या सुटेल। सांगली, भिवंडी आणि मुंबईचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल। पृथ्वीराज चव्हाणांची माहिती। मवियात कोणतीही बिघाडी नाही, कोणी टोकाची भूमिका घेतलेली नाही। संजय राऊतांचं मविया जागा वाटप बिघाडीवर वक्तव्य, तर बिघाडी महायुतीत दिसते, राऊतांचा महायुतीवर निशाणा। देवेंद्र फडणवीसांनी 2 पक्ष फोडले, जे पक्ष फोडतात त्यांच्या हातात सत्ता जाऊ द्यायची नाही, शरद पवारांचं वक्तव्य। आरपीआयला राज्यात शिर्डी आणि सोलापूर या 2 लोकसभेच्या जागांची अपेक्षा होती, पण तसं झालं नाही। मात्र विधानसभेत आम्हाला 10 जागा मिळतील, रामदास आठवलेंचा विश्वास। मला मशाल चिन्हावर लढण्यासाठी ऑफर दिली, मात्र मी शेतकऱ्यांची चळवळ कायम ठेवण्यासाठी ऑफर नाकारली, राजू शेट्टींचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंकडून मशाल चिन्ह काढून घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार, समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांची माहिती। महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठा 35.88%, तर मुंबईचा पाणीसाठा 27%, राज्याच्या जलसंपदा विभागाची माहिती। गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दरात मोठी वाढ, जळगावमध्ये सोन्याचे दर 73,200 इतक्या उच्चांकी दरावर। बुलढाण्याच्या खामगावमध्ये चांदीच्या बाजारपेठेत 85,200 प्रति किलो चांदी, गेल्या 10 दिवसांमध्ये चांदीच्या दरात प्रति किलो 6,000 रुपयांची वाढ। महाराष्ट्रातील विकास कामांना इंडिया आघाडीकडून विरोध, कमिशन द्या नाहीतर काम बंद करतो असं विरोधकांचं काम, मोदींची टीका। पंतप्रधान मोदींकडून ठाकरे गटाचा नकली शिवसेना उल्लेख, नकली शिवसेना काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात बोलावून रॅली काढतात, पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। जाहीरनाम्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका, विरोधकांकडे ना झेंडा ना अजेंडा, मुख्यमंत्र्यांचा टोला। काँग्रेसला मत म्हणजे विनाशाला आणि माफिया राजला मत, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसवर निशाणा। अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचं बंड शांत, गव्हाणकरांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज घेतला मागे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर गव्हाणकरांचा निर्णय। समृद्धी महामार्गावर हरणाचा धावतानाचा व्हिडिओ, कळपापासून वाट चुकून रात्री मेहकर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनाच्या पुढे धावताना कॅमेऱ्यात कैद। नांदेडमधील लोणी बुद्रुकमध्ये अशोक चव्हाणांची सभा, अशोक चव्हाणांच्या सभेपूर्वी मराठा आंदोलकांना नोटीस, 1 एप्रिलला कोंढा गावात अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांकडून अडवण्याचा प्रयत्न। मराठवाड्यातील 51 तालुक्यांमध्ये 1000च्या वर टँकरनं पाणी पुरवठा, 10 दिवसात हा आकडा अजून पुढे जाण्याची शक्यता, मराठवाड्यातील भूजल पातळीत घट। 2 ट्रकचा अपघात झाल्यानं छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, सिल्लोड फाट्याजवळ झाला होता अपघात। धाराशिवमध्ये रुग्णासोबत आलेल्या महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग, शासकीय रुग्णालयातील संतापजनक प्रकार, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धाराशिवचे पत्रकार रवींद्र केसकर यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकाऱ्यानं जीवघेणा हल्ला केल्याचं समोर, बडतर्फ पोलीस अधिकारी बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असल्याची माहिती, या प्रकरणी आरोपींना अटक। उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून देशी गायीच्या शेणानं सारवली 4 चाकी गाडी, नवनाथ दुधाळ यांनी 4 चाकी गाडीला दिला देशी गायीच्या शेणाचा लेप। बीडमध्ये ज्ञानराधा पतसंस्थेचे चेअरमन सुरेश कुटे आणि त्यांच्या कर्मचाऱ्याकडून ठेवीदाराला जीवे मारण्याची धमकी, सुरेश कुटे आणि कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल। साताऱ्यातील मवियाचा उमेदवार ठरला शशिकांत शिंदे, मवियाचे उमेदवार, येत्या 15 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। बारामती लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारेंची भेट, शिवतारेंच्या सासवडमधील निवासस्थानी सुनेत्रा पवार आणि शिवतारेंमध्ये चर्चा। सांगली लोकसभेसाठी काँग्रेस ठाम, काँग्रेस पक्षश्रेष्ठी ठाकरे गटासोबत चर्चा करतील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। सांगली लोकसभा जागेसाठी काँग्रेस नेत्यांची बैठक, विश्वजित कदम बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला, सांगलीची जागा काँग्रेसला मिळवण्यासाठी विश्वजित कदम आग्रही।
महायुतीकडून सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले इच्छुक. मोठ्या लग्नाच्या याद्यांना वेळ लागतो. उमेदवारी का जाहीर होत नाही या प्रश्नावर उदयनराजेंची प्रतिक्रिया. तुळापुरात खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतलं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन. पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या लातूरच्या तरुणीची मित्रांकडून हत्या. खंडणीसाठी हत्या केल्याची माहिती. या प्रकरणी तिघांना अटक. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नाशिक मतदारसंघासाठी महायुतीकडून पर्यायी उमेदवारांचा शोध सुरू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून उमेदवारांसाठी चाचपणी सुरू. विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती. छत्रपती संभाजीनगर लोकसभेवर महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल त्याच्यासाठी आम्ही काम करू. मंत्री संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया. तर संभाजीनगर लोकसभा शिवसेनाच लढवणार. संजय शिरसाट यांची माहिती. नाशिकच्या लासलगावमध्ये आजही बाजार समित्या बंद. संपावर अद्याप तोडगा न निघाल्यामुळे आजही लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लिलाव बंद राहणार. धुळ्याच्या निकुंभे गावातील फळ उत्पादक शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत. पाण्याअभावी फळ पिकांचं मोठं नुकसान. शासनानं नुकसानाची दखल घ्यावी. शेतकऱ्यांची मागणी. भाजपची साथ होती त्यामुळेच अनंत गीते मागच्या निवडणुकीत तरले. गीतेंनी मागील 10 वर्षात कोणती विकास कामं केली हे दाखवा आणि 1 लाखांचं बक्षीस घेऊन जा. सुनील तटकरेंचा गीतेंवर हल्ला बोल. रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंच्या प्रचाराला पोलादपूरमधून शुभारंभ. भरत गोगावलेही उपस्थित. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मबिया उमेदवार विनायक राऊतांकडून प्रचाराला सुरुवात. देवगडमध्ये विनायक राऊत दिवसभर खळा बैठक घेणार. मावळ लोकसभेसाठी महायुतीच्या बैठकीवर आरपीआय गटाचा बहिष्कार. मंत्री उदय सामंतांकडून कबुली. मंचावर स्थान न दिल्यामुळे आरपीआय गटामध्ये नाराजी. सदानंद कदम आणि अनिल परब यांच्याकडून पुन्हा एकदा कोर्टाची फसवणूक. किरीट सोमय्यांचा आरोप. तर साई रिसॉर्टचा 3ऱ्या मजल्याचं तोडकाम अत्यंत धीम्या गतीनं सुरू. सोमय्यांची टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.